तर यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यातील डोंबिवलीतील 3 जण आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत। तिघांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहणार आहेत। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्यावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। भागशाळा मैदानावर तिन्ही मृतदेह हे ठेवण्यात आलेले आहेत। विष्णुनगर स्मशानभूमी येथे एकाच ठिकाणी तिन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत। तर अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावर हे मृतदेह आणले गेले होते। आता डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, डोंबिवलीतील तिघांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यावर आता डोंबिवली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर डोंबिवलीतलं वातावरण हे शोकाकुल वातावरणामध्ये सगळेच डोंबिवलीकर जे आहेत ते भागशाळा मैदानात यायला सुरुवात झालेली आहे। मुंबई विमानतळावरून तिघांचेही पार्थिव डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या तिघांच्याही अंत्यदर्शनासाठी आणि अंतिम संस्काराच्या वेळेस देखील उपस्थित असणार आहेत। ते देखील निघालेले आहे। काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी डोंबिवलीकर जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। या ठिकाणी एक मंच बनवण्यात आलेला आहे, ज्या मंचावरती तिघांचेही पार्थिव जे आहेत ते ठेवण्यात येणार आहेत आणि याच ठिकाणी पार्थिव ठेवल्यानंतर सर्व डोंबिवलीकर त्यांचं अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतरच या तिघांचंही अंतिम संस्कार जे आहे ते डोंबिवलीमध्ये एकाच स्मशानभूमीत होणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या तिघांच्याही अंतिम दर्शनासाठी आणि अंतिम संस्कारासाठी डोंबिवलीमध्ये दाखल होणार आहेत। 7:30 पर्यंत साधारणतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीमध्ये दाखल होतील। जे पार्थिव आहेत ते येत आहेत डोंबिवलीमध्ये। काही वेळातच पार्थिव देखील पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम दर्शन पार्थिवाचं जे आहे ते डोंबिवलीकर घेतील। खरं पाहायचं झालं तर तिघेही मावस भाऊ होते आणि ज्या भागशाळा मैदानामध्ये ह्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्याच भागशाळा मैदानामध्ये बालपणापासून ते क्रिकेट खेळायचे अशी देखील माहिती मिळालेली आहे। त्यामुळे या ज्या मैदानामध्ये लहानपण गेलं त्याच मैदानामध्ये पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी डोंबिवलीकरांसाठी ठेवण्यात येणार आहे। शोकाकुल वातावरण आहे, भावपूर्ण वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये डोंबिवलीकर या तिघांनाही अखेरचा निरोप देण्यासाठी मैदानात उपस्थित झालेले आहेत। जगदीश, कुणाल, या तिघांच्या कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळलेलाच आहे, मात्र डोंबिवलीकरांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नक्कीच जगदीश, हे तिघेही कर्ते पुरुष होते घरचे आणि तिघेही सख्खे मावस भाऊ होते आणि तिघांचंही असं अचानक जाणं हे कुटुंबावरती तर घाला घालणारं आहेच, दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखं आहेच। मात्र डोंबिवलीकरांवरती देखील एक दुःखाचा डोंगर कोसळलेला पाहायला मिळतो आणि याचसाठी या तिघांच्याही पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सर्वच डोंबिवलीकर जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात। या जे काही पहलगामला भ्याड हल्ला झाला याचा निषेध चौकामध्ये डोंबिवलीकरांनी केलेला आहे। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील केलेली पाहायला मिळते। आज फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात येताना आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील या संपूर्ण भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि अशाच प्रकारचा निषेध डोंबिवलीकरांनी देखील नोंदवलेला आहे। डोंबिवलीतील 3 कर्ते पुरुष यांना या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडावं लागलं आणि त्यांचे पार्थिव जे आहेत ते आता यायला निघालेले आहे। काही वेळातच या ठिकाणी ते पोहोचतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। कुणाल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।